निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मला त्यांच्या वकिली ह्या व्यवसायाबद्दल पेशाबद्दल काही बोलायचं नाही, पण ते आता बीजेपीची संसद आहे, सरकार बीजेपीचं आहे, ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं हे मला वाटतं की थोडंसं कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते। काल पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालेला आहे। एकीकडे परिवहन मंत्री संपूर्ण राज्यभर परिवहन व्यवस्था सुधारावी यासाठी प्रयत्न करतायत, पण वारंवार अशा घटना घडतायत। काय सांगता? त्याला म्हणजे मी माझे मित्र आहेत म्हणून नाही, त्याच्यात त्यांचा काय दोष? लोकांनाच भीती राहिलेली नाही, ना पोलिसांची भीती, ना कायद्याची भीती, ना नैतिकता। त्याच्यामुळे हे सगळं होतच राहणार। उद्धव ठाकरेंनी शिंदेंचं ठाणं राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना आता ठाण्यामध्ये जमाव असे आदेश दिलेले आहेत। शिंदेंचं ठाणं कॅप्चर करण्याचं उद्धव ठाकरेंचं लक्ष आहे। मी काय वाचलं नाही, काय असं काही कॅप्चर होत नसताना कोणी कॅप्चर पण केलेलं नाही, सगळं ठीक आहे। बहुजन पुरांनी ठरवलं तर कोरटकर काय आणि सोलापूरकर काय हे रस्त्यावरनं फिरू शकणार नाही, पण आपण काहीच करत नाही। ते रस्त्यावरनं फिरतायत, उजळ माथ्याने फिरतायत, शिवाजी आपल्या महाराजांवरती बोलतायत, आपण शांत। छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुरस्कार जाहीर झाले। मला काय संभाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला सांगावं पडतं। शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल काय लिहिलंय सावरकरांनी हे जरा लोकांना सांगावं। लोकांना पटलं तर ठीक, आम्हाला नाही पटलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।